नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शॉर्ट ट्रिकवाला। बघा, आज एक आपण तुमच्यासाठी नवीन घटक घेऊन आलोय, वैवारी। बघा, वैवारीमध्ये उदाहरणं कसे विचारले जातात। अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर अमरचं आजचं वय किती? आता बघा रे विद्यार्थी मित्रांनो, मुलं भरपूर वेळा एक्स मेथडचा वापर करतात आणि एक्स मेथडचा वापर केल्याने भरपूर वेळ लागतो हे गणित सोडवण्यासाठी। आपण एक्स मेथडचा वापर न करता डायरेक्टली शॉर्टकट मेथडने हे गणित सोडवणार आहे। बघा, आता मी डायरेक्ट शॉर्ट ट्रिक वापरतोय। हे शॉर्ट ट्रिकने गणित कसं सोडवायचं इकडे लक्ष द्या व्यवस्थित। शॉर्ट ट्रिक्स बघा, ते काय म्हणताय, अमर नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं किती वर्षानंतरचं वय रे? 8 वर्षानंतरचं। किती वर्षानंतर? 8 वर्षानंतरचं वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या, म्हणजे इथं बघा किती वर्षापूर्वी? 8 वर्षापूर्वी। हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल। याचा अर्थ असा होतो, जर त्याचं 8 वर्षापूर्वी वय 1 असेल तर 8 वर्षानंतर त्याचं वय दुप्पट होईल। बघा, उदाहरणामध्ये काय दिलंय, 8 वर्षापूर्वी 8 वर्षानंतर 8 वर्षापूर्वी त्याचं वय 1 रेशो असेल तर 8 वर्षानंतर त्याचं किती होणार आहे? 2 रेशो होणार आहे। मग पुढे बघा, आता मला सांगा रे, 8 वर्षापूर्वी आणि 8 वर्षानंतर यामधला फरक कितीचा आहे रे? 16 वर्षाचा फरक आहे। किती वर्षाचा फरक आहे रे? 16 वर्षाचा। आणि मला सांगा, या रेशोमध्ये फरक कितीचा आहे रे? 1 चा फरक आहे। डायरेक्टली याला 1 ने भागून टाका, म्हणजे तुमच्या x ची व्हॅल्यू डायरेक्ट 16 मिळणार तुम्हाला। x ची व्हॅल्यू किती मिळणार आहे? 16। मग बघा, 16 1 किती होणार आहे? 16। 16 2 किती होणार आहे? 32। परंतु बघा, हे वय कधीचं आहे? 8 वर्षापूर्वीचं वय 16 आहे। तुम्हाला त्यांनी विचारलंय आजचं वय किती? आता मला सांगा, जर तुमचं 8 वर्षापूर्वीचं वय 16 असेल, जर तुम्हाला विचारलं आजचं वय किती, मला सांगा, जर तुमचं 8 वर्षापूर्वीचं वय जर 16 असेल तर आजचं वय विचारलं तर 16 मध्ये 8 मिळवा, डायरेक्टली उत्तर तुमचं किती येणार आहे? 24 वर्ष। आता बघा, कधी कधी तुम्हाला इकडे बघा 8 वर्षानंतरचं पण तुमचं वय किती आलं रे? 32 आलंय। परंतु बघा, इकडून पण तुम्ही मागे येऊ शकता। जर 32 मधून जर तुम्ही 8 मायनस केले तरी तुमचं उत्तर किती येतं रे? 24 वर्ष। संपला क्वेश्चन तुमचा। बघा, अशाच प्रकारचा पुढील प्रश्न विचारलाय तुम्हाला। राहुलचे 5 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर राहुलचे आजचे वय किती? आता बघा रे, किती वर्षापूर्वी दिले? 5 वर्षापूर्वी। किती वर्षानंतर विचारले? 5 वर्षानंतर विचारले, तर इथं 5 वर्षानंतर। आता बघा, इथं किती 1 पट असेल तर इथे किती सांगितले? दुप्पट। आता काही मुलं विचारतील, इथं 5 वर्षापूर्वी आणि इथं पण 5 वर्षानंतर, इथं चेंज पण होऊ शकतो। इथं 5 वर्षापूर्वी विचारतील, कधी 7 वर्षानंतर विचारतील, तरी पण आपल्याला दोघांची काय करावी लागते रे? बेरीज करावी लागते। बघा, 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर यांच्यामधील फरक आहे 10 वर्ष। किती वर्षाचा फरक आहे रे? 10 वर्ष। आणि तुमचा जर रेशो मधला जर फरक बघितला तर फरक किती दिसतो रे? 1 चा। म्हणजे 10 ला जर 1 ने भागलं तर तुमची x ची व्हॅल्यू डायरेक्टली किती मिळेल? 10। मग आता बघा, 10 1 10, 10 2 किती होणार रे? 20। मग मला सांगा, जर राहुलचं 5 वर्षापूर्वीचं वय 10 वर्ष असेल तर राहुलचं आजचं वय किती वर्ष असेल रे? 15 वर्ष। संपला तुमचा प्रश्न। बघा, वैवारी घटकामधील अजून एक असाच प्रश्न बघू आपण। एका व्यक्तीला त्याचे आजचे वय विचारले असता तो म्हणाला, माझ्या 3 वर्षानंतरच्या वयाच्या तिपटीतून माझ्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट वजा केल्यास माझे आजचे वय मिळते, तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती? ऑप्शन दिले बघा। पहिला ऑप्शन आहे 24 वर्ष, दुसरा ऑप्शन आहे 20 वर्ष, तिसरा ऑप्शन आहे 18 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 32 वर्ष। आता मुलं बघा, हा प्रश्न देखील काय करतात? एक्स मेथडने सोडवतात। याचं जर सोल्युशन जर बघितलं तुम्ही, अर्ध पान सोल्युशन दिलेलं असतं। आता बघा, आपण हा प्रश्न डायरेक्टली शॉर्ट ट्रिक मेथडने कसा सोडवतोय इकडे व्यवस्थित लक्ष द्या। डायरेक्टली शॉर्ट ट्रिक्स मेथडने सोडवतोय, ठीक आहे? बघा रे, शॉर्ट ट्रिक मेथड कशी वापरायची आहे। आता हे गणित वाचता काही मुलं पेपर डायरेक्ट सोडून देतात, गोल काळा करून टाकतात। डायरेक्ट गोल काळा करायचा नाही। हा प्रश्न एकदा वाचला तर बघा काय समजते यामधून। इथं बघा, 3 वर्षापूर्वीच्या वयातून 3 वर्षापूर्वीचं वय वजा केलं तर 3 3च्या पटीत दिलं, तर तुम्ही 3च्या पटीत कोणतीही संख्या मानू शकतात। म्हणजे बघा, इथं 3 आहे, या 3 ला सोडून 6
3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15 असं पटीतील कोणतीही एक संख्या मानू शकता. मी कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी मी 6 संख्या वापरतो. किती संख्या वापरतो? 6. म्हणजे या उदाहरणामध्ये त्या व्यक्तीचं आजचं वय मी 6 मानतो. त्या व्यक्तीचं आजचं वय मी किती मानणार आहे? 6 मानतो. तो काय म्हणतो बघा, एका व्यक्तीला त्याचे आजचे वय विचारले असता तो म्हणाला माझ्या 3 वर्षानंतरच्या वयाला, म्हणजे बघा त्याचं 3 वर्षानंतर वय किती असेल? आता आपण त्याचं आजचं वय किती मानले? 6 मानले. तर 3 वर्षानंतर त्याचं वय किती असेल? 9 वर्ष. पुढे बघा, माझ्या 3 वर्षानंतरच्या वयाच्या तिप्पटीतून, म्हणजे 9ची काय करायची? तिप्पट. 9ची तिप्पट किती होते? 27. पुढे काय म्हणतोय? माझ्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट वजा करा. म्हणजे 3 वर्षापूर्वी याचं वय किती असेल? बघा 3 वर्षापूर्वी याचं वय असेल 3 वर्ष. किती वर्ष असेल? 3. तर काय म्हणतोय? तिप्पटीतून वजा करा. म्हणजे याला पण काय करायचं? 3 पट करायचे. 3 तरी किती होणार आहे? 9. म्हणजे आता बघा इथं 9 आलं, इथं किती आलं रे? 6 आलं, इथं किती आलं? 27. मग तो म्हणतोय या 27 मधून किती वजा करून टाका? 9 वजा करा. मग 27 वजा 9 केलं तर तुमचं उत्तर डायरेक्टली किती येते रे? 18 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं उदाहरण संपलं. बघा अशाच प्रकारचं पुढील उदाहरण वयवारीवरचं. 6 वर्षापूर्वी महेशचे लग्न झाले. त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 5/4 पट आहे. महेशच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी 10 वर्षाने कमी असेल तर महेशच्या बहिणीचे आजचे वय किती? तर बघा बहिणीचे वय किती, पण कधीचं विचारलं त्यांनी? आजचे वय विचारले. कधीचं विचारलं रे? आजचे वय विचारलं. ठीक आहे. तर बघा आता या उदाहरणामध्ये त्यांनी असं सांगितलंय की महेशचं लग्न 6 वर्षापूर्वी झालं. बघा महेशचं लग्न किती वर्षापूर्वी झाले? 6 वर्षापूर्वी झाले. ते असं म्हणताय, मला सांगा महेशचं लग्न जर 6 वर्षापूर्वी झालं असेल तर हा रेशो महेशचं लग्नाच्या वेळी 4 रेशोमध्ये वय असेल. लग्नाच्या वेळी आणि त्याचा आजचा रेशो हा किती असेल रे? 5 असेल. हा किती असेल? 5. आता मला सांगा त्याचं लग्न 6 वर्षापूर्वी झालंय आणि त्याच्या रेशोमध्ये कितीचा फरक दिसतोय तुम्हाला? 1चा फरक दिसतोय. तर याला 1ने भागून टाका. तर त्याच बघा एका एक्सची व्हॅल्यू किती येणार तुमची? 6 येणार आहे. तर ऐक बघा 6 चोक किती होणार? 24. 6 पंचे किती होणार? 30. म्हणजे याचा अर्थ त्याच्या लग्नाच्या वेळी त्याचं वय 24 वर्ष होतं आणि त्याचं आजचं वय किती वर्ष असणार आहे? 30 वर्ष. परंतु त्यांनी एक वाक्य वापरलं बघा, महेशच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी 10 वर्षांनी कमी असेल. मला सांगा जर महेश 24 वर्षाचा असेल आणि त्याच्या बहिणीचं वय त्याच्यापेक्षा किती वर्षांनी कमी सांगितलंय? 10 वर्षांनी कमी सांगितलंय. किती वर्षांनी कमी सांगितलंय तुम्हाला? 10 वर्षांनी. म्हणजे त्या दोघांच्या वयातील फरक कायम किती वर्षाचा असणार आहे रे? 10 वर्षाचा असणार आहे. कायम किती वर्षाचा असणार आहे? 10 वर्षाचा असणार आहे. मग मला सांगा त्याचं जर आजचं वय 30 असेल, त्याच्यापेक्षा त्याची बहीण 10 वर्षांनी लहान आहे, म्हणून त्या बहिणीचं वय डायरेक्टली किती वर्ष असणार आहे? 20 वर्ष असणार आहे. आता बघा काही म्हणतील सर इकडून सोडवा, तर इकडून पण सोडू शकतो आपण. बघा 24 मध्ये 6 मिळवल्यावर परत 30 होणार आहे. 24 मधून किती मिळवले? 6 मिळवले, परत 30 होणार आहे. मग इथं जर बहिणीचं वय 20 असेल आणि भावाचं वय किती असेल? भाऊ म्हणजे महेश 30 असेल. मग बघा 30 मधून 10 गेले, उत्तर किती तुमचं? 20 वर्ष. ठीक आहे, तुमचा प्रश्न संपला. बघा ऑप्शन क्रमांक 1. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे नवनवीन शॉर्टकट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आता 2024च्या पोलीस भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होईल. धन्यवाद.